नमस्कार. श्रावण महिन्यातील मंगळागौरीची कहाणी वाचणार आहे. त्यापूर्वी मी पहिल्यांदा गणपतीची कहाणी वाचते. ऐका परमेश्वरा गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णांची कमळे, विनायकांची देवळे रावळे, मनाचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा. माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशा पहिलीचं पीठ कांडावं. 18 लाडू करावेत. 6 देवाला द्यावेत, 6 ब्राह्मणांना द्यावेत. 6 सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य गणराज मनी ध्याईजे, मनी पाविजे, चिंतिले लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करीजे. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रावण महिन्यातील मंगळागौरीची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई, अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा घाली. निपुत्रिकाच्या हातची मी भिक्षा घेत नाही असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ती सांगितली. दाराच्या आड लपून बस. अल्लख म्हणताच सुवर्णांची भिक्षा घाल. अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर तो फार रागावला. मूल बाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बोवाने उशाप दिला. बोवा म्हणाले, आपल्या नवऱ्याला सांग, निळ्या घोड्यावर बस, निळी वस्त्र परिधान कर, रानात जा, जिथे घोडा आडेल तिथे खण, देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर, ती तुला पुत्र देईल असे बोलून बोवा चालता झाला. तिनं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानात गेला. घोडा आडला. तिथं खणलं. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णांचं देऊळ आहे. हिरे जडित खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. देवी त्याला प्रसन्न झाली. वर माग म्हणाली. घरदार आहे, गुरढोरं आहे, धनद्रव्य आहे, पोटी पुत्र नाही म्हणून दुःखी आहे. देवी म्हणाली, तुला संततीचं सुख नाही. मी प्रसन्न झाले आहे. तर तुला अल्पायुषी पुत्र घेतलास तर वर देते तर गुणी होईल. दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. आणि कन्या घेतलीस तर बाल विधवा होईल. इच्छा असेल ते मागून घे. त्याने अल्पायुषी पुत्र मागून घेतला. देवीनं, माझ्या मागच्या बाजूस जा, तिथे एक गणपती आहे. त्याच्या मागे एक आंब्याचे झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल, म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागे गेला. गणपतीच्या दोंदावर पाय दिला. झाडावर चढला. पोटभर आंबे खाल्ले. मोठभर घरी नेण्याकरता घेतले. खाली उतरून पाहू लागला. तो आपल्या मोठेमध्ये आंबा एकच आहे. असं 4-5 वेळा झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, तुझ्या नशिबी एकच फळ आहे. फळ घेऊन तो घरी आला. बायकोला खाऊ घातलं. ती गरोदर राहिली. दिवसा मासा गर्भ वाढू लागला. 9 मास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयताना मोठा आनंद झाला. दिवसा मासा वाढू लागला. 8व्या वर्षी मुंज केली. 10व्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असा जवाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठवलं. मामा भाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झालं, वाटेत एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींची भांडणं लागली होती. एक गोरी भुरकी मुलगी तिला दुसरी मुलगी म्हणू लागली की काय रांड द्वाड आहे, काय रांड द्वाड आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझी आई मंगळागौरीचं व्रत करते. आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणारच नाही. मग ती तर तिची मुलगी आहे. हे भाषण मामाने ऐकलं. त्याच्या मनात आलं की हिच्याशी जर भाच्याचं लग्न करावं म्हणजे तो दीर्घायुषी होईल. परंतु हे घडतं कसं? त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झालं, त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारीच पडला. मुलाच्या आईबापांना पंचायत पडली. पुढे कोणीतरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले. मामा भाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लावलं. उभयताना गौरीहारापाशी निजवलं. दोघे झोपी गेले. मुलीला देवीने दृष्टांत दिला.
अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल. त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा ठेव, तोही जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे. तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आलं. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली असे म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झालं? हिनं सकाळी उठून स्नान केलं. आपल्या आईला वाण दिले. आईने उघडून पाहू लागली तर तो आत त्यात हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात तो हार घातला. पुढे पहिला वर मंडपात आला. मुलीला खेळायला आणलं. ती म्हणाली, हा माझा नवरा नाही, मी त्याच्याबरोबर खेळत नाही. रात्रीची लाडवांची व अंगठीची खूण काही पटेना. आईबापांना पंचायत पडली. हिचा नवरा आता कसा सापडतो? तर नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावेत. आईने पाणी घालावं, भावाने गंध लावावं आणि बापाने विडा द्यावा, असा रोज क्रम सुरू झाला. शेकडो लोक येऊन जेवू लागले. इकडे मामाभाचे काशीस गेले होते. पुष्कळ दानधर्म केला, तीर्थयात्रा केल्या आणि ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी आली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथेच अदृश्य झाली. भाचा जागा झाला. तसा आपल्या मामाला सांगू लागला, मला असं असं स्वप्न पडलं. मामा म्हणाला, ठीक झालं, तुझ्यावरचं विघ्न टळलं. उद्या आपण आता घरी जाऊ. परत येऊ लागले. लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासीनी येऊन सांगितलं, इथं अन्नछत्र आहे, तिथे जेवायला जा. ते म्हणाले, आम्ही परान्न घेत नाही.